राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे हे नालायक म्हणाले आणि त्यानंतर बराच राजकीय गजब झाला. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांची ही प्रवृत्ती, प्रकृती आणि संस्कृती नाही, पण तरी देखील उद्धव ठाकरे हे आता एका नैराश्यातून वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि उद्धव ठाकरे जो प्रयत्न करतायत तोच प्रयत्न आता त्यांचे काही नेते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आणि शिवसेना हा पक्ष जर आपण पाहिला तर भूमिपुत्र, मराठी माणूस, हिंदुत्व याच्याही पलीकडे जर शिवसेनेचं विश्लेषण करायचं झालं तर व्यक्ती महात्म्य किंवा व्यक्ती कल्ली असा हा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, त्यानंतरचे आदित्य ठाकरे असो, मातोश्री या एवढ्याच वर्तुळाच्या बाबतीत वावरणारे किंवा अगदी आत्ता स्पष्ट सांगायचं तर या सगळ्यांच्या पुढे मागे करणारे आणि चाकरी करणारे म्हणजेच पक्षनिष्ठ अशी शिवसेनेतली एक नवी तत्वप्रणाली किंवा विचार प्रणाली आपल्याला पुढे येताना दिसते. ती खरं तर एका चांगल्या संघटनेसाठी घातक आहे, पण आता ठाकरेंना त्याचं काही सोयरसूतक नाहीये आणि ठाकरेंना त्याचं सोयरसूतक नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करण्यापर्यंत आता काही नेत्यांची मजल गेलेली आहे. त्यांना अद्दल घडवण्यासाठी सरकार आणि राजकीय वर्तुळ सज्ज झालंय हे देखील आपल्याला दिसून येईल आणि हे आपल्याला जाणवलं किंवा लक्षात आलंय तेच मुळी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना झालेल्या अटकेत. हे नेमकं काय आहे बघा, दत्ता दळवी यांना झालेली अटक, त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली शिवीगाळ ही एक बातमी आहे, पण आपण या आपल्या माध्यमातून नेहमीच बातमी मागची बातमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच मी इथे करणार आहे. नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, सध्या सिंधुदुर्ग या राज्यातल्या सगळ्यात छोट्या जिल्ह्याला वेध लागले ते पंतप्रधानांच्या आणि राष्ट्रपतींच्या आगमनाचे. कारण राज्यातल्या सगळ्यात छोट्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका महत्वपूर्ण तालुक्यात म्हणजे मालवणमध्ये नौदल दिन साजरा होणार आहे, त्यासाठी पंतप्रधान येणार आहेत आणि आता संपूर्ण सगळं राजकारणच कोकणमय झालंय. का ते मी आपल्याला सांगणार आहे. मुंबईमध्ये कोकणी माणूस मोठ्या प्रमाणात आहे. अशा या कोकणी माणसाचा एक मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. तो म्हणजे मुंबईचं मिनी मालवण समजल्या जाणाऱ्या भांडूप मधल्या संजय दिना पाटील यांच्या मालकीच्या दिना पाटील कंपाऊंडमध्ये. हा कार्यक्रम काय होता तर हा कार्यक्रम होता ईशान्य मुंबईतल्या कोकणी माणसांच्या मेळाव्याचा. या कार्यक्रमामध्ये मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. पोलिसांनी त्यांना कारवाईला सामोरं जायला भाग पडला आणि त्यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवलेले. आता त्यांच्या जामीन मिळण्याच्या प्रक्रियेबद्दल दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत, पण दत्ता दळवी यांना जामीन मिळणं हे काहीसं कठीण आहे. दत्ता दळवींनी हे सगळं का केलं? मुंबईच्या महापौर पदासारख्या मोठ्या पदावर आणि प्रतिष्ठेच्या पदावर राहिलेल्या दत्ता दळवी यांना इतक्या खालच्या स्तराला का जावं लागलं हेच मी आपल्याला सांगणार आहे. आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट ऐकावा आणि राजकारण, त्यातले कंगोरे, कोकणी माणूस, शिवसेना आणि येणारी राजकीय समीकरणं आपण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला काहीसा उपयुक्त ठरू शकतो असं मला वाटतं आणि त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत पाहावा. दत्ता दळवी हे आहेत कोकणातले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणच्या रानबांबोळी या गावचे. त्यांच्या घरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 2005 मध्ये आलेले होते आणि त्यानंतर संपूर्ण शिवसेनेचं एक केंद्र झालं होतं ते म्हणजे मालवण. याचं कारण असं आहे, नारायण राणे यांना पक्षातून हकालपट्टी करून बाहेर काढण्यात आलं होतं आणि राणेंच्या विरोधात शिवसेना असा संघर्ष आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळाला होता. त्या संघर्षाचं एक केंद्रबिंदू ठरलं होतं ते हे रानबांबोळी गाव आणि त्यातले दत्ता दळवींचं निवासस्थान. तेव्हा शिवसेना प्रमुखांबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित राहण्याचं सौभाग्यही मला मिळालं होतं. अत्यंत पराकोटीचा संघर्ष राणे विरुद्ध शिवसेना हा त्यावेळेला मी पाहिला होता, अनुभवला होता. अख्खा महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला मीडिया त्यावेळेला मालवणमध्ये आला होता. तर त्याच
मालवण मधल्या किंवा त्याच कोकणी पट्ट्यातल्या लोकांसमोर दत्ता दळवींची जीभ घसरली. दत्ता दळवी हे मुंबईचे महापौर होते 2005 ते 2007 या काळामध्ये. मुंबईचं महापौर हे एक प्रतिष्ठेचं पद समजलं जातं. कोकणातून गेलेले अनेक चाकरमणी शिवसेनेत सहभागी झाले, नगरसेवक आमदार झाले, राणे तर केंद्रीय मंत्री झाले, पण त्यांना मुंबईचं महापौर नाही होता. ती गोष्ट दत्ता दळवींच्या नशिबी आलेली होती. पण सगळ्यात दुर्दैव बघा दत्ता दळवींचं काय आहे की ते मुंबईच्या महापौरपदी असताना त्यांचा पराभव झाला. मंगेश सांगळे या एका साध्या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याने दत्ता दळवींचा पराभव केला आणि त्या पराभवामुळे मनसेला एक वेगळं मायलेज मिळालं. पुढे मंगेश सांगळे हे देखील आपली राजकीय नौका भरकटवून बसले आणि त्यांच्या हातून काही इतक्या अक्षम्य चुका झाल्या की कोणताच पक्ष त्यांना हात लावेनसं झालं. सध्या ते भाजपमध्ये आहेत, पण तिथेही ते अक्षरशः अडगळीत पडलेले. त्यांना एक पद दिलेलं आहे, पण ते अडगळीत पडलेले. मंगेश सांगळेंवरचा वेगळा व्हिडिओ हा दत्ता दळवींच्या व्हिडिओशी संबंधित आपण करणार आहोत. पण इथे आता मुद्दा आहे तो दत्ता दळवींचा. दत्ता दळवी हे 2007 ला पराभूत झाल्यानंतर त्यांना 2009 पुन्हा तिकीट मिळालं. ते तिकीट कुठलं होतं तर ते होतं विधानसभा निवडणुकांचं आणि विक्रोळी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यावेळेला देखील मंगेश सांगळेंनी त्यांचा पराभव केला आणि त्या काळापासून किंवा त्या दिवसापासून तो पराभव झाल्यापासून दत्ता दळवी हे प्रचंड अस्वस्थ आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खाजगीत काही मित्रमंडळींशी बोलताना ते फार चांगल्या भाषेत बोलत नव्हते, अशा तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. आता उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती जे 4-5 गट आहेत त्या गटातला सगळ्यात प्रभावी म्हणण्यापेक्षा एक लक्षणीय गट आहे तो विनायक राऊतांचा. विनायक राऊत हे सध्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कानात कानगोष्टी करून ज्या नेत्याने आपलं राजकीय भविष्य आणि भवितव्य उज्ज्वल केलं, मुंबईतल्या पराभवानंतर त्या नेत्याचं नाव आहे विनायक राऊत. आता हे विनायक राऊत गेले 2 टर्म इथे खासदार आहेत आणि ते विनायक राऊत हे दत्ता दळवींचे गॉडफादर आहे. आता उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती असलेल्या ज्या प्रभावशाली गटांपैकीचे एक गट आहे विनायक राऊतांचा. असे एक 5-6 गट आहेत, त्यापैकीचे 2 गट मी आपल्याला सांगतो. दुसरा गट आहे संजय राऊतांचा. तर संजय राऊतांचा जो गट आहे त्या गटामध्ये आमदार सुनील राऊत असणं साहजिकच आहे. तर सुनील राऊतांच्या नेतृत्वाला किंवा सुनील राऊतांच्या प्रभावाला मान्य करायला दत्ता दळवी तयार नव्हते, कारण आपल्या होम पिचवर सुनील राऊत यांचं आक्रमण झालंय किंवा त्यांनी अतिक्रमण केलंय असं दत्ता दळवींना वाटत होतं. कारण अगदी आमदार होईपर्यंत फक्त समाजसेवक एवढंच एक बिरुद लावून किंवा शिवसैनिक हे बिरुद लावून सुनील राऊत काम करत होते. तर ते थेट आमदार झालेले, त्यांनी कोणतंही पद घेतलं नव्हतं. हे सुनील राऊतांच्या बाबतीतली गोष्ट नमूद करायला पाहिजे. आता ते तिथून 2 वेळा आमदार आहेत. आता ते कदाचित 3ऱ्यांदा हॅट्रिक करतील असं म्हटलं जात आहे. त्यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने प्रचंड फिल्डिंग लावली आहे. पण मुंबईतली सगळ्यात सुरक्षित जागा जर कोणती असेल आता शिवसेनेच्या दृष्टीने तर ती सुनील राऊतांची. आणि याच सुनील राऊतांच्या विक्रोळी मतदारसंघावर दत्ता दळवींचा डोळा होता. पण दत्ता दळवींची ही जी काही सगळी घुसमट आहे त्या घुसमटीला तोंड फोडण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी दत्ता दळवी हे सतत कोकणात असायचे आणि कोकणामध्ये त्यांचे काही हॉटेल्स आहेत, काही पेट्रोल पंप्स आहेत, त्यांचे व्यवसाय करणं मराठी माणसाने हे काही चुकीचं नाहीये. पण दत्ता दळवी हे प्रचंड अस्वस्थ होते. विनायक राऊत यांच्याकडे ते सतत या संदर्भात बोलत होते. आता अशातच झालं शिवसेनेमध्ये ज्या वेळेला राणे बाहेर पडले त्यावेळेला त्यांचा मुलगा योगेश दळवी हा देखील राणेंबरोबर गेला होता आणि त्यानंतर रत्नागिरीतल्या एका कार्यक्रमामध्ये या योगेश दळवीचं पुनरागमन शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आलं. अर्थात योगेश आणि गौरव या त्यांच्या दोन्ही मुलांना राजकीय मेरिट नाही. जी बुद्धिमत्ता किंवा जी कल्पकता दत्ता दळवींकडे आहे ती या दोन्ही मुलांकडे नाहीये, हे मी इथे आपल्याला नमूदपणे सांगतो. याचं कारण असं आहे, या कोणत्याही कुटुंबाबद्दल किंवा नेत्याबद्दल माझा व्यक्तिद्वेष नाही, पण जे समोर आहे ते लोकांपर्यंत नीट पोहोचलं पाहिजे त्या प्रयत्नाचा भाग म्हणून हा व्हिडिओ आहे. तर आता दत्ता दळवींच्या वरती सतत एक संशयी वातावरण घोंगावत होतं. याचं कारण असं आहे की दत्ता दळवी यांनी किरण पावसकर यांच्या माध्यमातून शिंदे गटात जाण्यासाठी फिल्डिंग लावली होती. त्यांच्या काही बैठका झाल्या होत्या. त्याआधी भांडूपचे जे एक आमदार आहेत की ज्यांना अत्यंत दुर्दैवीरित्या शिवसेनेनं आपल्या पक्षातून तिकीट न देता बाहेर काढलं होतं,
त्या आमदाराचं नाव आहे अशोक पाटील. गणपतीच्या आधी अशोक पाटील आणि दत्ता दळवी यांची चर्चा झाली होती आणि गणपती नंतर आपण प्रवेश करू असं दत्ता दळवींनी अशोक पाटील यांना सांगितल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती माझ्याकडे आहे. या सगळ्या नेत्यांच्या चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवल्या जात होत्या, पण दत्ता दळवी यांनी एक जे घबाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही दूतांकडे मागितलं ते घबाड ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे डोळेही पांढरे व्हायची वेळ आली. कारण जो माणूस महानगरपालिकेमध्ये पराभूत झालाय, जो माणूस विधानसभेमध्ये पराभूत झालाय, त्याच्यासाठी इतकं द्यायचं हे काही या शिंदेबरोबरच्या नेत्यांना पटत नव्हतं आणि परवडत नव्हतं. हे ज्या वेळेला सुनील राऊतांना कळलं त्यावेळेला कन्नमवार सारखा कोकणी बहुल परिसर हा आपल्या हातून जाऊ नये, तिथे आपल्याला दगाफटका होऊ नये यासाठी सुनील राऊत यांनी दत्ता दळवी यांना पुन्हा आपल्या बरोबर जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यातून त्यांना पुन्हा कामाला उद्युक्त केलं. आता हे सगळं होत असताना आपल्यावरचे जे डाग आहेत, आपल्यावरती असलेल्या या दत्ता दळवींवर कोकणामध्ये बैलगाड्या शर्यतींच्या संदर्भातल्या 2 गुन्ह्यांची नोंदही आहे आणि त्यामुळेही देखील ते वादात आले होते. दत्ता दळवी यांना जितकं होमपिच किंवा जितकी बॅटिंग करायला शिवसेनेतून थेट शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली तितकी बहुधा खूप कमी लोकांना दिली आणि याचा अर्थात श्रेय किंवा याचं प्रमुख कारण हे विनायक राऊत यांच्याबरोबर असलेली त्यांची सलगी हे आपण समजू शकतो. दत्ता दळवींचं दुसरं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो जे खूप कमी लोकांना माहिती असेल. अनेक लोकांना त्यांच्या हस्ताक्षराबद्दल आपण असं म्हटलं जातं की जसं त्या माणसाचं हस्ताक्षर असतं तसं त्या माणसाचं व्यक्तिमत्व असतं. इथे हा काहीसा विरोधाभास मला जाणवतोय. दत्ता दळवींचं हस्ताक्षर हे अक्षरशः मोत्याच्या दाण्यासारखं आहे. तुम्ही जर त्यांची टेलिफोन डायरी पाहिली, तुम्ही जर त्यांची डायरी पाहिली, ते महापौर असताना त्यातल्या जर नोंदी पाहिल्या तर त्यांनी स्वतः लिहिलेल्या नोंदी या अक्षरशः मोत्यांच्या माळासारख्या अक्षर गुंफलेल्या आपल्याला दिसतील, इतकं त्यांचं हस्ताक्षर सुंदर आहे. पण ते दत्ता दळवी व्यक्तिमत्वाच्या बाबतीत काहीसे वादग्रस्त ठरले. कारण मुलुंडमधले एका उपविभाग प्रमुखाने त्यांचा फोन आणि त्यातला डाटा पळवून त्याचं जे काही केलं होतं त्या दाक्षिणात्य उपविभाग प्रमुखामुळे दत्ता दळवी अडचणीत आले होते. कारण त्यांनी आपल्या व्यक्तिगत काही गोष्टी आपल्या व्यक्तिगत मित्रमैत्रिणींबरोबर ज्या शेअर केल्या होत्या त्या प्रचंड धक्कादायक होत्या. त्यांनी स्वतः उद्धव ठाकरे देखील हादरून गेले होते आणि त्यानंतर त्या उपविभाग प्रमुखाला शिवसेनेतून हद्दपार करण्यात आलं होतं. अगदी तो उपविभाग प्रमुख मिलिंद नार्वेकर यांच्या गुरबुकमध्ये असताना आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यावसायिक भागीदारांचा निकटवर्ती असतानाही त्याच्यावर कारवाई झाली होती. इतकी दत्ता दळवींची पुण्याई शिवसेनेमध्ये चांगली होती. पण दत्ता दळवी हे सतत वादात राहिले, सतत संशयाच्या घेरात राहिले. तो संशय, तो वाद आता किंवा त्याचे असलेले डाग आपल्यापासून दूर करण्यासाठी दत्ता दळवींनी हा शिवीगाळीचा प्रकार केला. आता ईशान्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेना लोकसभा मतदारसंघ म्हणून जिंकू शकते इतकी या मतदारसंघाची गुणात्मक मूल्य आहेत आणि तिथून आपला एक मराठी चेहरा म्हणून किंवा कोकणी चेहरा म्हणून आपण पुढे यावं यासाठी दत्ता दळवींनी रचलेलं हे कुभांड आहे, एवढं मी आपल्याला इथे सांगतो. याचं कारण असं आहे की हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेकडे असेल, शिवसेनेकडे राहील यासाठी उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. संजय राऊत इथून निवडणूक लढतील असं सांगितलं जात होतं, पण जर ते लढले तर काय होणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन. पण आता दत्ता दळवींचा प्रयत्न हा कोकण, कारण वैभव नाईक यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या अफवा त्यांचे विरोधक पसरवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर मुंबईतून आयात करायला उमेदवार लागला तर आपला पर्याय तयार असावा. ईशान्य मुंबईचा लोकसभेतला उमेदवार कोण असावा यासाठीची चर्चा झाली तर आपल्याला काहीतरी स्कोप असावा. इतकंच नव्हे आणि यातलं काहीही झालं नाही तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला पत्ता हा जोरदार असावा. जमलं तर पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर पदासाठी किंवा स्टँडिंग कमिटीसाठी आपला पत्ता हा टिकाऊ असावा. यासाठी उद्धव ठाकरेंच्या समोर व्यक्ती महात्म्य म्हणून दत्ता दळवींनी केलेला हा सगळा प्रकार आहे. त्याची किंमत ही दत्ता दळवींना नेमकी कशी मिळवता येणार आहे याच्यापेक्षा आज सुनील राऊतांनी जो इशारा दिलेला आहे की आम्ही हायवे जॅम करू, आम्ही दत्ता दळवींना सोडणार नाही तोपर्यंत आम्ही गाड्या येऊ जाऊ देणार नाही, इथली वाहतूक विस्कळीत करून टाकू, या सगळ्या प्रकारामध्ये
सुनील राऊतांबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या खटल्यांचं काय? कारण एका मुख्यमंत्र्याला शिवीगाळ करून झालेल्या वादातून जर सार्वजनिक वाहन व्यवस्था आणि जनतेला त्रास देणार असतील सुनील राऊत, तर सुनील राऊतांवरही पोलीस कारवाई करतील. हा भाग अलहिदा असला तरी सुनील राऊत आणि दत्ता दळवी यांच्यामधले राजकीय फासे आता नेमके कसे पडतायत हे देखील खूपच औत्सुक्याचं आहे. दत्ता दळवी यांच्यावर प्रचंड संशयाचे ढग घोंगावतायत आणि त्यातून वाट काढण्यासाठी दत्ता दळवींनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली आहे. हे मी आपल्याला इथे अत्यंत विश्वसनीय माहितीच्या आधारे आणि जाणीवपूर्वक सांगू शकतो. पण दत्ता दळवी यांनी प्रत्येक आपल्या राजकीय अडचणीतून वाट काढली आहे. आता दत्ता दळवी यांना ते शक्य आहे का? कारण दत्ता दळवी हे देखील शिवसेनेच्या पहिल्या दुसऱ्या बॅच सारखे 70च्या दिशेनं वाटचाल करतायत. त्यांना नेमकं या सगळ्यातून काय साध्य करता येणार आहे? विनायक राऊत हे त्यांचे जे राजकीय गॉडफादर आहेत ते स्वतःच कोकणात अडचणीत आहेत अशी एक परिस्थिती आपल्याला दिसते. आणि या परिस्थितीतून ते स्वतः आधी बाहेर येणार की दत्ता दळवींना ते बाहेर काढणार? दत्ता दळवी यांना संजय राऊत आणि विनायक राऊत या दोन राऊतांच्या मधून आपली राजकीय वाट बनवता येणार का हे आपल्याला नजीकच्या काळात कळणार आहे. पण या शिवीगाळीमुळे आपला पडलेला अक्षरशः पाताळात गेलेला सेन्सेक्स शिवसेनेतला उंचावण्यामध्ये दळवींना यश आलेलं आहे. सुनील राऊत ते यश किती वेळ टिकवू देतात हाच खरा लाख मोलाचा इथला प्रश्न आहे. ईशान्य मुंबई हा शिवसेनेचा एक गड आहे आणि या गडाचे 2 गडकरी आता सध्या तलवारी उपसून तयार आहेत. एक आहे सुनील राऊत आणि दुसरे दत्ता दळवी. बाजी कोण मारतं याच्यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे, ते मी आपल्याला सांगणार आहे. आपल्याला काय वाटतं, मुख्यमंत्र्यांना केलेली शिवीगाळ ही उद्धव ठाकरेंच्या परंपरेला साजेशी आहे का? दत्ता दळवी यांना या शिवीगाळीतून खूप काही आपल्या पदरात पाडून घेता येणार आहे का? आपलं काय मत आहे आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि असेच काहीसे बिनधास्त, बोल्ड आणि अचूक थेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.